हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी आहे ना तुम्हाला कुठेतरी नेत आहे. कुठं नेत आहे माहीत आहे? ट्रेंड्समध्ये. ती मागे व्हिडिओ केला होता ना मी, तो खूप गर्दी असते त्या शॉपमध्ये साड्यांच्या, तर तिथं नेत आहे. चित्रा, मी आणि लीना आणि हेमा, अजून 1-2-3 जणी चाललो होतो, पण सगळ्या वेळेवर ठरलं तर सगळ्या कुठे कुठेच गेलेल्या होत्या. तर चित्रा, मी आणि लीनाच गेली होती. हे बघा, काल तिथं महोत्सव होता, ट्रेंड्स महोत्सव. काही ऑफर होत्या ठेवलेल्या त्यांनी, तर एवढी गर्दी होती. आणि बघा, आज पण आम्ही आता मगाशी गेलो, तर मी बाहेरून आली तर जास्त गर्दी नाही दिसली. मग म्हटलं जाऊ आज, बघू. तर गेलो तर एवढी आतमध्ये एवढी गर्दी होती त्या शॉपमध्ये. काही जर ऑफर चालू असली ना, तर सकाळी 6 वाजतापासून लाईनमध्ये लागतात बायका. छान असतात म्हणून मग, चांगल्या असतात म्हणून मग थांबतात. अक्षरशः बायका, सगळ्या बायका चेहऱ्याला बांधून बांधून येतात बघायला. हे बघा, किती सुंदर सुंदर कलरफुल मस्त साड्या आहेत. चांगल्या आहेत ना, प्राईस पण कमी आहे. 1000 रुपयाला साडी आहे काठपदरची. आणि ही बघा, ही 500 रुपयाला आहे. छान कलर आहे ना. काय 600 रुपयाला जर साडी असेल तर 3-4 वेळ घातली समजा, आता पूजेला याला त्याला आपण काठापदराची वापरतो ना, तर घातली, किंवा प्रोग्राममध्ये 2-4 प्रोग्राममध्ये घातली तर पैसा वसूल होते. आणि कलर पण वेगवेगळे घातले जातात ना, हाऊस पण होते. हे बघा, किती सुंदर चांगले आहेत कलर. आणि अंगावर पण छान दिसतात, असं काही खराब असं नाही आहे. फक्त त्या डायरेक्ट फॅक्टरीमधून येतात त्याच्या शॉपमध्ये, तर म्हणून कमी प्राईज लावते तो. त्यामुळे पण बाकीच्या शॉपवाल्यांचे खूप नुकसान होत आहे. झालं, मग एक साडी घेतली आणि ते ग्रीन साडी आली, आणि चित्राने पण काही घेतलं आणि आलो घरी तर काय, पार्किंगमध्येच आमचे आले होते ऑफिसमधून. मग म्हटलं चला पटकन वर जाऊन स्वयंपाक करू. स्वयंपाक करायला मग पटकन काय होईल असा विचार केला, तर मग चवळी भिजत घातलेली होती. चवळी कुकरला लावली एका साईडला, आणि एका साईडला वाटण करायला घेतलं भाजीचं. मग म्हटलं आज मस्त ओल्या खोबऱ्यातली चवळीची भाजी बनवू. मग आलं लसूण पेस्ट आणि ओलं खोबरं आणि कांदा टोमॅटो चिरलं आणि मस्त फोडणी घातली. अशी फोडणीमध्ये तिखट मीठ हळद टाकली आणि थोडं पाणी टाकलं. पाणी टाकल्याने असं छान, थोडंच पाणी टाकायचं पहिले, तरी येते मस्त छान. मग कोथिंबीर टाकला, आणि त्याच्यानंतर मग अशी वाफ येऊ द्यायची, आणि त्याच्यानंतर मग चवळी टाकायची. अशी चवळी टाकली आणि होऊ दिली. 2 मिनिट अशी होऊ द्यायची, आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं. म्हणजे जास्तीत जास्त गरम पाणी टाकायचं भाज्यांमध्ये, म्हणजे भाज्यांची चव खराब होत नाही. एक उकळी आली, आणि एका साईडला चपाती केली, सलाद केला, मठ्ठा केला, चपाती सलाद केलं. दाखवते मी आता तुम्हाला की कसं झाली. काल संध्याकाळचा स्वयंपाक कसा होता तर दाखवतेच सगळं. ताटच वाटते ना तुमच्यासाठी. चला तर मग, चवळीची भाजी, सॅलेड, मिरचीचं लोणचं, चपाती, मठ्ठा आणि फालुदा. बघा तुम्हाला कसं वाटते तर या जेवायला. कसं वाटला सांगा तुम्हाला. हॅपी कुकिंग. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.